सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण तसेच विविध विकास कामांचं उद्घाटन, पोलीस दलातील नवीन 19 वाहनांचंही लोकार्पण। मतदानावेळी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची व्यवस्था, मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत केवळ बंद मोबाईल नेण्यास परवानगी। अमरावतीमधील कोलासमध्ये हत्तीला 10 किलोच्या पोळ्यांचा आहार, उन्हाळ्यात 4 हत्तींना खास फळांचा आहार। चंद्रपुरात तळोधी वनपरिक्षेत्रात दोघांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद, वाघाला नागपूर येथील गोरेगाव प्राणी संग्रहालयात सोडणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक वसाहतींमधील 20 ते 24 तास बत्ती गुल, 350 उद्योगांना फटका। यवतमाळ जिल्ह्यात 22 मे पासून ते 3 जून पर्यंत ड्रोन वापरण्यास बंदी, राष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेच्या दृष्टीने प्रशासनाचा निर्णय। उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, नागरिकांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना। अमरावती ग्रामीणमधील 6 पोलीस कर्मचारी निलंबित, विविध कारणांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका, प्रभारी पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांची कारवाई। बुलढाण्यात ऑनलाईन पद्धतीने वाळू विक्री, नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। अकोल्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पदभार स्वीकारला, तत्कालीन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्याकडून स्वीकारला पदभार। आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 42 धावांनी दारुण पराभव, प्रथम फलंदाजी करत हैदराबादच्या जोरदार फटकेबाजी करत 231 धावा। येत्या 2 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाने वर्तवली शक्यता, पुढील 4 दिवसात वादळी वाऱ्यासोबत जोरदार पावसाची शक्यता। सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, पावसामुळे नद्यांना पूरस्थिती, भंगसाळ नदीचं पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन मोठं नुकसान। मालवण तालुक्यात दरड कोसळली, भिंत आणि कौलारू छप्पर कोसळून नुकसान। लातूर जिल्ह्यात पावसामुळे येणाऱ्या संभाव्य आपत्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज, 8 बोटी आणि 6 पथकं तैनात, जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघरला मान्सूनपूर्व पावसाचा फटका, चिंचेचं झाड घरावर कोसळल्याने घराचं मोठं नुकसान। लातूरमधील रेणापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे करूड गगनबावडा घाटात काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना, माणगाव खोरे, दोडामार्ग आणि कुडाळ तालुक्यात जोरदार पाऊस। सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यात वझरे तळेखोल विरडी मार्गावर नवीन पुलाचं बांधकाम सुरू, वाहतुकीसाठी सुरू असलेला पर्यायी मार्ग पावसामुळे गेला वाहून, तळेखोल विरडी या गावांचा संपर्क तुटला। कोल्हापुरात पावसाचं थैमान, महात्मा गांधी मैदानाचं झालं तळ, पाणी काढण्यासाठी महापालिका यंत्रणेची चांगलीच धावपळ। रत्नागिरी जिल्ह्यात 103 मिलीमीटर पावसाची नोंद, दमदार पावसामुळे धरण क्षेत्रात वाढ, अवकाळी पावसामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा। नाशिक जिल्ह्याला 5 दिवसांचा येलो अलर्ट, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। सिंधुदुर्ग मुंबई गोवा महामार्गावरील बॉक्सवेलचं काम संथ गतीने सुरू असल्याचा वाहन चालकांचा आरोप, पावसामुळे रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांचा त्रास। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांचं नुकसान, गावातील 36 परिवाराचे संसार उघड्यावर।
नांदेडमध्ये 30 गुंठ्यात घेतलं आल्याचं पीक. आल्याच्या पिकातून मिळालं 7 लाखांचं उत्पन्न. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीळ खरेदीचा शुभारंभ. तीळ विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार. बीडमध्ये अवकाळी पाऊस, उन्हाळी कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी मात्र हवालदिल. बुलढाण्यात शेतकऱ्यांनी 30 जून पूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घेण्याचं आवाहन. 30 जून पर्यंत पीक कर्जाचं नूतनीकरण केल्यास 10% वाढीव कर्ज बँकेकडून दिलं जाणार. बुलढाण्यात भरली डिजिटल शेती शाळा. शेतकऱ्यांचा मोठा सहभाग. शेतीतील नवे तंत्र आत्मसात करून अधिक उत्पादनक्षम होऊन शेतीकडे वाटचाल करावी. कृषी विभागाचं आवाहन. साताऱ्यात पुसेगाव परिसरात येरळा नदीच्या पुरातून वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात पोलिसांना यश. बचाव अभियान राबवून पोलिसांनी मनोरुग्ण व्यक्तीला वाचवलं. साताऱ्यात विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू. संभाजी बाबूराव सूर्यवंशी असं मृत शेतकऱ्याचं नाव. पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची अंजली बांगर यांची मागणी. सोलापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे आंब्याचा भाव घसरला. आंबा उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत. वाशिममध्ये पावसाची रिपरिप. शेती मशागतीला अडथळा तर शेतकरी वर्गात मात्र चिंता. कोल्हापुरातील पन्हाळामध्ये बाजार भोगाव कोडली या ठिकाणी पूर व्यवस्थापन साहित्याची चाचणी. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांकडून चाचणी पार. तुळजापूरच्या नवीन बस स्थानकात चारही बाजूने पावसाचं पाणी येत असल्याने प्रवाशांना त्रास. भर पावसात प्रवाशांची मात्र तारांबळ. जालन्यात भोकरदनमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीला भाजपाचे रावसाहेब दानवे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे, आमदार नारायण कुचे उपस्थित. बुलढाणा जिल्ह्याच्या लोणारमध्ये तिरंगा रॅली. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात रॅलीचं आयोजन. बीडच्या माजलगावात रोशनपुरी ते छोटेवाडी रस्त्याचं मजबूतीकरण होईपर्यंत मनसेचं आंदोलन. प्रशासनाने आश्वासन देऊनही कामाकडे दुर्लक्ष केल्याने मनसेचं आंदोलन. अकोल्यात दापुरा आणि मजलापूर गावातील पाणीपुरवठा समस्येवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत कार्यकर्त्यांकडून कार्यालयात तोडफोड. नंदुरबारमध्ये शहादा शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात रॅलीचं आयोजन. अमरावतीच्या दर्यापूर इथे भारतीय सेना सन्मान समितीच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये तिरंगा हातात घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम अशी घोषणाबाजी. राज्य सरकारच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात लातूर जिल्हा माहिती कार्यालय अव्वल. कोल्हापूर दुसऱ्या तर सातारा आणि परभणी तिसऱ्या क्रमांकावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.